मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह मध्ये इथं मोठ्या संख्येनं यावेळेस मुंबईकर जमलेले आहेत आणि सरत्या वर्षाचा हा शेवटचा खरं तर सूर्योदय आहे आणि हा सूर्यास्त आहे त्याला पाहण्यासाठी म्हणून त्याला निरोप देण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं या ठिकाणी मुंबईकर सध्या मरीन ड्राईव्ह मध्ये आहेत। या सूर्यास्ताला आज अनेक मुंबईकर पाहतायत आणि या वर्षाला निरोप देत आहेत। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत ऑनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। देवेंद्र, काय अधिकची माहिती? स्नेहल, आपल्याला माहिती आहे की संबंध मुंबई जी आहे ती सज्ज झालेली आहे की 9 वर्षाच्या देवेंद्र जी आहे ती मरीन तर काही तांत्रिक कारणांमुळे देवेंद्रचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, परंतु यावेळेस आपण 2023 या वर्षाचा अखेरचा सूर्यास्त बघतोय। मरीन ड्राईव्हची ही दृश्य सरत्या वर्षाला अनेक कडूगोड आठवणींनी अनेक मुंबईकर निरोप देण्यासाठी म्हणून मरीन ड्राईव्हवर जमलेले आहेत आणि सरत्या वर्षाचा अखेरचा सूर्यास्त आपण आपल्या घरी बसून झी 24 तासवर पाहत आहात। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत जोडले गेले। देवेंद्र, आपण बघतोय की मरीन ड्राईव्हवर हा सूर्यास्त पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते दरवर्षीप्रमाणे। आजचं सध्याचं काय चित्र आहे? स्नेहल, 9 वर्षाच्या स्वागतासाठी संबंध मुंबई जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि 2023चा अखेरचा सूर्यास्त जो आहे तो डोळ्यात साठवण्यासाठी अनुभवण्यासाठी मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये मुंबईकरांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच मुंबईमध्ये 9 वर्षाच्या स्वागताची चहलपहल आपल्याला पाहायला मिळते। खास मुंबईत असेल, गिरगाव चौपाटी परिसर असेल, या परिसरामध्ये नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। साधारण 12 वाजेपर्यंत मोठ्या संख्येने रात्री मुंबईकर जे आहेत या सगळ्या परिसरामध्ये 9 वर्षाचं स्वागत करण्यासाठी 31st सेलिब्रेशन करण्यासाठी येत असतात आणि 2023चा अखेरचा तुर्तास आपण पाहतोय की मुंबईकरांची एक मोठी गर्दी जी आहे ती मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। बिलकुल बिलकुल, धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या या वर्णनासाठी। आपण बघतोय की आज अनेक कडूगोड आठवणी प्रत्येकाच्या मनात आहेत आणि त्या सगळ्या 2023च्या कडूगोड आठवणींना आज हा सूर्यास्त होतोय आणि याच आठवणी मनात ठेवून या सूर्याला आता शेवटचं नमन केलं जात आहे आणि पुढचं वर्ष जेव्हा नवा सूर्योदय होईल तो नवीन वर्ष घेऊन येईल, नवे स्वप्न घेऊन येईल आणि आज मरीन ड्राईव्हवरची ही दृश्य आपण थेट बघताय।